हॅलो, तर आम्ही गावाला आलेलो आहोत आणि तर संध्याकाळचे असेच फेरफटका मारायला निघालेली आहे हे कोंबड्यांच्या तर आणि माझा अवतार इग्नोर करा, हा गावाला आल्यावर असाच अवतार होतो. वाटायला पाहिजे ना गावाला आलेत, गावासारखेच वाटायला पाहिजेत. सो आम्ही अशीच आता फिरतोय, इथे झाडं वगैरे तोडतोय, काय काय चालू आहे बघू शकता. खूप जंगल आहे इकडे. आता आम्ही साफसफाई करायला लागलेलो आहे तिकडे. आम्हीच बघा किती जंगल झालंय इकडे. इकडे आमचा मागचा भाग आहे. इथं मम्मी बसलय, इथे माय आहे बडबड बडबड. इकडे आहे आमचा शेठ माणूस, तो झाडत. आणि मी इकडे आहे, पण इथे ऊन लागतंय फार. फार ऊन येते इकडून. आम्ही गावाला आलेलो आहोत, इथे काल आलेलो आहोत आणि आता साफसफाई चालू आहे इकडे झाडाफुडांची. पण हे काय झाड आहे? लिंबू. इथे कधी लावलेला? अरे हो, मी तर आता बघते पहिल्यांदा कधी लावलेली. गाई 4-4 लिंबू लावले. त्या गाई 4-4 लिंबूची झाडं लावली, त्यातला एक तरी जगतो का बघू, एक तरी लिंबू खायला भेटतो का. इथे आंब्याची झाडं आहेत. हा, इथे आंबा तर दिसत पण नाही. बोरीच झाड दिसतं ना, आंबा गायब. किती लावलेले कडीपत्ता सगळे झाले, एक पण मेला नाही बघ. बघ तुम्हाला दाखवते. इकडे इथे 2 आहेत कडीपत्ता. फुलं पिवळी पिवळी. गेल्या वर्षी नाही मी टाकले, गेल्या वर्षी होते. गाईनेच खाल्लं तर बीज गेला, काढलेच नाही मी. यंदा नाही टाकले, सनबी नाही का फनबी नाही. वाल निघालाय खरा, पण आता देवाच्या कृपाने गाई बी नाही. बघा गाईज आमच्या आंब्याला कसं घेरून घेतलंय ह्या झाडांनी. आमच्या आंब्याचं झाड वाढून नाही देत. तिकडे जा, तिकडे तिकडे जा, तिकडे जा, तिकडे. चल लवकर ये. बसतो कशाला, जागी जागो. चल, तुला तुझ्या मालकाकडे आणलं मी. हा.